दहशतवादाच्या मुद्द्यावर पाकिस्तानला जगात उघडं पाडण्यासाठी पाठवण्यात येणाऱ्या शिष्टमंडळावरनं वाद निर्माण झालाय। भारतातून 59 खासदार 7 टीमच्या माध्यमातून जगभरात जाणार आहेत। काँग्रेसच्या जयराम रमेश यांच्याकडे एका टीमचं नेतृत्व दिल्यानं वाद निर्माण झालेला आहे। दुसरीकडे ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार प्रियंका चतुर्वेदी यांची या टीममध्ये निवड केल्याबाबत त्यांनी आभार मानलेले असताना संजय राऊतांनी मात्र यावर टीका केलेली आहे। ऑपरेशन सिंदूर नंतर जगातील वेगवेगळ्या देशात पाठवल्या जाणाऱ्या शिष्टमंडळांवरून राजकारण शिगेला पोहोचलंय। या 7 शिष्टमंडळांचं नेतृत्व करणाऱ्यांची नावं जाहीर करण्यात आली आहेत। त्यात शशी थरूर यांच्या नावाच्या समावेशावरून वाद रंगलाय। 7 शिष्टमंडळांचं नेतृत्व कोण करणार आपण ते ग्राफिक्स मधून बघूयात। काँग्रेसचे शशी थरूर अमेरिका, पनामा, ब्राझील आणि कोलंबियाचं करणार। भाजपचे रविशंकर प्रसाद इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी, इटली आणि डेन्मार्कचं करणार। जेडीयूचे संजय कुमार झा इंडोनेशिया, जपान आणि कोरियाचं करणार। भाजपाचे बैजयंत पांडा सौदी अरब, कुवेत आणि बहारीनचं करणार। डीएमकेचे कनिमोझी करुणानिधी स्पेन, ग्रीस आणि रशियाचं करणार। शिंदेंच्या शिवसेनेचे श्रीकांत शिंदे दुबई, काँगो आणि लायबेरिया, तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे इजिप्त, कतार आणि दक्षिण आफ्रिकेचं करणार। काँग्रेसने या शिष्टमंडळासाठी जी 4 नावं दिली होती त्यात शशी थरूर यांचं नाव नव्हतं, मात्र तरीही त्यांच्या नावाची निवड सरकारतर्फे करण्यात आली आहे। शशी थरूर यांनी याबाबत समाधान व्यक्त केलं असलं तरी काँग्रेसनं सरकार लोकशाही प्रक्रिया राबवत नसल्याचा आरोप केलाय। काँग्रेसचे नेते शिष्टमंडळात जाणार असले तरी काँग्रेसनं दिलेल्या नावांपैकी केवळ एकाचाच विचार झाल्याचा काँग्रेसचा आक्षेप आहे। Experience over the years in international affairs and the need for that experience and such knowledge as I may, such talents as I may possess, to be put to the service of the nation at this time. And I found that an absolutely essential, what can I say, answer to give, that certainly when the nation needs my services, I am available, and I'm available for my country. To my mind, this has nothing to do with party politics. राहुल गांधी जी ने खत लिखा किरण रिजिजू को, 12 बजे के पहले पहुंच गया था 16 तारीख को, कि हमने 4 नाम दिए। आनंद शर्मा जी, गौरव गोगोई हमारे डिप्टी लीडर लोकसभा में, नासिर हुसैन हमारे विप राज्यसभा में, और जो जम्मू और कश्मीर के प्रभारी हैं एआईसीसी के, और राजा बरार जो सांसद है पंजाब के, जो हमने 4 नाम दिए। तो उन्होंने 4 और नाम जोड़े हैं जो हमारे लिस्ट में नहीं है। हमारे लिस्ट से एक ही नाम लिया है, आनंद शर्मा जी का। मैं समझता हूं ये राजनीतिकरण हुआ है, ये सीधा नहीं करना होना चाहिए था। ईमानदारी से काम करना चाहिए। विशेष म्हणजे या शिष्टमंडळात इंडिया आघाडी आणि विरोधी पक्षांच्या खासदारांचा समावेश आहे। एमआयएमचे अझदुद्दीन ओवैसी, डेमोक्रेटिक प्रोग्रेसिव्ह आझाद पार्टीचे गुलाब नबी आझाद, ठाकरेंच्या शिवसेनेच्या प्रियंका चतुर्वेदी, तृणमूल काँग्रेसचे युसुफ पठाण, आपचे विक्रमजित सिंह आणि झामुमोचे सरफराज अहमद। ठाकरेंच्या शिवसेनेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी टीममध्ये समावेश केल्यानं पंतप्रधानांचे आभार मानलेले असताना खासदार संजय राऊत यांनी मात्र या दौऱ्यावर आक्षेप घेतलाय। तर खासदारांची संख्या कमी असल्यानं पक्षाला प्रतिनिधित्व मिळालं नसल्याचं सांगत अजित पवारांनी कसलीही नाराजी नसल्याचं म्हटलंय। शिवसेनेचे लोकसभेत 9 सदस्य आहेत, म्हणजे एकनाथ शिंदेच्या गटापेक्षा आणि शरद पवारांच्या गटापेक्षा आमचा 1 सदस्य तरी जास्त आहे ना। मग लोकसभेतल्या आमच्या सदस्याला पाठवण्यासंदर्भात आम्हाला विचारणा केली का? याची हे वराड पाठवायची सरकारी खर्चाने तशी गरज नव्हती। हे वराड निघालेलं आहे, कुठे युरोपला, कुठे आफ्रिकेला, काय करणार जाऊन? परदेशामध्ये आपल्या वकिलाते आहेत ना, हाय कमिशनर आहेत ना, ते काम करतायत। आमची संख्या खासदाराची राज्यसभेत आमचे 3 आहेत आणि इकडे 1 आहे। संख्या कमी असल्यामुळं तिथं सगळ्यांचेच प्रतिनिधित्व असे आता रामविलास पासवानांचे चिराग पासवान हे पण त्यांचे खासदार काही आहेत। काही लोकांना प्रतिनिधित्व तिथं मिळालं नाही। आज आपल्या असलं घाणेरडं राजकारण मी करत नाही। इंडिया आघाडीत असलेल्या पक्षांना शिष्टमंडळात स्थान देत एकीकडे राष्ट्रीय एकजूट तर दुसरीकडे इंडिया आघाडीत अस्वस्थता निर्माण करण्याचा प्रयत्न केंद्र सरकारनं केल्याचा आक्षेप घेण्यात येतोय। यातील काही नेते भविष्यात भाजप किंवा एनडीएत दिसण्याची शक्यताही व्यक्त केली जाते। भारताकडून शिष्टमंडळ पाठवण्याच्या घोषणेनंतर दुसरीकडे पाकनेही इतर राष्ट्रात शिष्टमंडळ पाठवण्याचा निर्णय घेतलाय।
बिलावल भुट्टो यांच्या नेतृत्वात 8 जणांचं शिष्टमंडळ लंडन, वॉशिंग्टन, पॅरिस आणि ब्रुसेल्समध्ये पाकचं शिष्टमंडळ जाणार आहे. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज, नवी दिल्ली.